नमस्कार बालमित्रांनो. आज आपण पाठ पाहणार आहोत. शर्थीने खिंड लढवली. कोणता पाठ पाहणार आहोत? शर्थीने खिंड लढवली. त्याच्या अगोदर मला एक दोन प्रश्नाची उत्तर द्या. असा कोणता सरदार होता की जो शिवाजी महाराजांना चढे घोडे आणि शी घेऊन येतो आणि दरबाराच्या समोर सादर करतो, असा वक्तव्य करणारा विजापूरचा सरदार कोण होता? सांगा पाहू. त्याचं नाव होतं अफजल खान. या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी कोठे मारलं? सांगा पाहू. तर अफजल खानाला शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर मारलेला आहे. चला, आता अफजल खानाला मारल्यानंतर पुढं काय झालं आपण पाहू. पहा, पुढला पॉईंट आहे, पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा फार चिडला. आता पहा, एक तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता, बरोबर आहे. अफजल खानाचा वध केल्यानंतर विजापूरचा जो दरबार आहे त्या दरबारामध्ये सगळीकडं हाहाकार उडाला होता. म्हणजे त्या विजापूर दरबाराला काही लक्षात येत नव्हतं की आपल्यातला एवढा मोठा सरदार आणि या सरदाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलेला आहे. म्हणून तो विजापूरचा दरबार एकदम घाबरून गेला होता, गांगारून गेला होता. आणि मग विजापूरचा दरबार इकडं घाबरलेला आहे आणि इकडं छत्रपती शिवाजी महाराज आता त्यांचा जो सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास खूप वाढलेला आहे. आणि त्या आत्मविश्वास वाढल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या दरबाराचे जे काही बरेचसे किल्ले घ्यायला सुरुवात केली आणि त्यातलाच एक प्रमुख किल्ला होता तो म्हणजेच पन्हाळगड. तो कोणता किल्ला? पन्हाळगड. आता हा पन्हाळा किल्ला कुठे आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर हा पन्हाळा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. हा किल्ला जिंकल्या तो जो विजापूरचा आदिलशाह आहे तो आदिलशाह खूप चिडला होता, भयंकर त्याला चिड आली. बघा, कारण का जो पन्हाळा किल्ला आहे तो पन्हाळा किल्ला एकदम मोक्याचं ठिकाण आहे. म्हणजे इकडं सह्याद्री पर्वत आणि इकडं विजापूरचा सपाट भाग याच्या एकदम मध्यभागात असलेला हा पन्हाळा किल्ला. आणि हा किल्ला जिंकला असं म्हणल्यानंतर त्या विजापूरच्या आदिलशहाला अन्नपाणीसुद्धा गोड लागत नव्हतं. ध्यानात ठेव, त्याला अन्नपाणी गोड लागना. आता त्यानं एकच ठरवलं की काहीही करायचं आणि शिवाजी महाराजांना ठार मारायचं. एवढा एकच ध्यास त्या विजापूरच्या आदिलशहानं ठरवला होता. मग आता तो काय करणार? तर तो आपला दुसरा सरदार पाठवणार. मग त्यानं काय केलं? सिद्दी जव्हर या सिद्दी जव्हरला छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी इथं महाराष्ट्राकडं पाठवलं. मग हा सिद्दी जव्हर काय एकटाच येणार आहे का? नाही आहे. तर त्यानं काय केलं? आपल्यासोबत अनेक मोठी फौज घेतली आणि मोठी फौज घेऊन तो महाराष्ट्रात चालून आला. आता त्याच्यासोबत आणखी एक माणूस होता. तो कोण होता? तर त्या अफजल खानाचा असलेला मुलगा, त्याचं नाव आहे फाजल खान. हा फाजल खान माझ्या वडिलांना मारलेला आहे, म्हणजे अफजल खानाला मारलेला आहे. मी आता शिवाजी महाराजांना मारणार म्हणून हा फाजल खान आपल्या वडिलांचा सूड घेणे म्हणजेच माझ्या वडिलांना तू मारलंस, मी तुला मारतो, या अशा प्रकारची जी कृती आहे त्याला म्हणायचं सूड घेणे. हा सूड घेण्यासाठी फाजल खान सुद्धा या सिद्दी जव्हर बरोबर निघाला होता. ठीक आहे. आता आपण पुढं पाहू. पन्हाळगडाला वेढा. कोणता पॉईंट आहे पुढला? पन्हाळगडाला वेढा. तर हा जो सिद्दी जव्हर आहे तो सिद्दी जव्हर हा अतिशय शूरवीर होता. ज्या पद्धतीनं अफजल खान होता त्याच पद्धतीनं हा सुद्धा होता. एवढंच नाही आहे, तर तो क्रूर सुद्धा होता. क्रूर म्हणजे काय? क्रूर म्हणजे एखादं कृत्य करत असताना समजा आता एखादा प्राणी आहे, त्या प्राण्याला समजा काही माणसं मारत आहे, तर त्यातला एखादा असा माणूस असतो की तो खूप त्या सगळ्यापेक्षा जास्त वेगानं त्या प्राण्याला मारत असतो. त्याला म्हणायचं क्रूरपणा.
असा हा सिद्धेश्वर हा अतिशय क्रूर होता, याचबरोबर तो शूरवीरही होता. लक्षात घ्या. मग या सिद्धेश्वरनं काय केलं, तर सर्वात प्रथम तो जो पन्हाळा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकलेला आहे, त्या पन्हाळगडाला समजा इथं असा हा किल्ला आहे, तर या किल्ल्याच्या कडेने, असं आलं का लक्षात तुम्हाला, या किल्ल्याच्या कडेने अशा पद्धतीनं याला म्हणायचं वेढा घालणे. काय घालणे? वेढा घालणे. म्हणजे किल्ल्याच्या कडेने असं पूर्ण सैनिक उभा करणे. अशा पद्धतीनं या पन्हाळगडाला वेढा या सिद्धेश्वरनं घातलेला होता. मग आता बघा, त्या किल्ल्याला वेढा घालण्याचं महत्त्वाचं कारण काय होतं? या किल्ल्यामध्ये त्यावेळेस मुक्कामाला होते छत्रपती शिवाजी महाराज. कारण जस्टच आता किल्ला घेतलेला आहे आणि किल्ला घेतल्यानंतर शिवाजी महाराज तिथं पाहण्यासाठी गेले असतील किल्ला कसा आहे काय नाही. आणि त्या किल्ल्याला मग बाहेरून वेढा कोण घातला? तर या सिद्धेश्वरनं घातला. आता शिवाजी महाराज तर किल्ल्याच्या मध्ये अडकूनच पडले. काय करायचं? तर ते दिवस जे होते ते दिवस होते पावसाळ्याचे. म्हणजे पावसाळा जवळ येत होता. आणि मग शिवाजी महाराजांनी एकच ठरवलं की ज्यावेळेस पावसाळा येईल त्यावेळेस या सह्याद्रीच्या डोंगरावर खूप पाऊस पडतो आणि त्या पावसामध्ये हा जो सिद्धेश्वर आहे तो सिद्धेश्वर या किल्ल्याच्या कडेने घातलेला वेढा तो ढिला करेल किंवा तो सोडून जाईल आणि तो परत विजापूरला जाईल असं शिवाजी महाराजांना वाटत होतं. परंतु ज्यावेळेस पाऊस सुरू झाला, बघा ज्यावेळेस इथं पाऊस सुरू झाला त्यावेळेस या सिद्धेश्वरनं उलट त्या गडाच्या कडेचा असलेला जो वेढा होता तो वेढा अधिकच कडक केला. म्हणजे तो वेढा खूप जिथं समजा इथं 10 सैनिक लावले असतील अगोदर, तर पाऊस सुरू झाल्यानंतर या ठिकाणी त्यानं काय केलं, 20 सैनिक लावले. म्हणजेच त्यानं वेढा अधिक कडक केला. आता पुढं काय झालं बघा, त्याचा उद्देश काय होता? ज्यावेळेस या किल्ल्याच्या कडेने आपण वेढा घालू आणि समजा किल्ल्यातलं खायचं धान्य संपलं तर त्यावेळेस या किल्ल्यातली माणसं 100% असं बाहेर येण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे शिवाजी महाराज सुद्धा या किल्ल्याच्या बाहेर येतील. बाहेर आल्या आल्या आपण इथं शिवाजी महाराजांना पकडायचं आणि विजापूरला घेऊन जायचं असं त्या सिद्धेश्वरनं ठरवलं होतं. आलं लक्षात तुम्हाला? ठीक आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यानं ठरवलं होतं त्याच पद्धतीनं झालं बघा. गडावर जी शिदोरी आहे, शिदोरी म्हणजेच खायचं जेवढं काही सामान आहे ते सामान संपत आलं होतं. आता गडावरचं खायचं सामान संपत आलेलं आहे आणि बघा कोणतीही लढाई खेळायची म्हणजे तर पोटाला तर खावं लागणार आहे. आणि मग गडावरचं तर धान्य संपत आहे. मग अशा वेळेस शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता कसल्याही परिस्थितीमध्ये हा जो किल्ला आहे या किल्ल्याच्या कडेने हा जो वेढा आहे तो वेढा फोडून या किल्ल्याच्या बाहेर निघून जायचं असं शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं. आणि मग त्याच्या अगोदर मग शिवाजी महाराजांनी डावपेच खेळायला सुरुवात केली. डावपेच म्हणजे वेगवेगळ्या कृत्या खेळायला सुरुवात केली. आता सगळ्यात त्यांनी पहिली शक्कल काय लढवली, तर तो जो सिद्धेश्वर आहे त्या सिद्धेश्वरला त्यांनी अगोदर एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज काय लिहित आहेत पहा. पत्रामध्ये शिवाजी महाराज काय लिहित आहेत, लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो. हा जो किल्ला आहे पन्हाळा, तो पन्हाळा किल्ला मी तुमच्या लवकरच स्वाधीन करणार आहे असा निरोप शिवाजी महाराजांनी सिद्धेश्वरला पाठवला. मग असं निरोप आल्यानंतर तो सिद्धेश्वर खुश झाला. त्याला वाटलं आता शिवाजी महाराज किल्ला आपल्या ताब्यात देतील. आणि मग एवढंच नाही तर बघा त्या किल्ल्याच्या कडेने जे सैनिक होते ते सैनिक पावसामुळे खूप त्रास, म्हणजे त्यांना खूप त्रास होत होता. पावसामुळं त्यांना कंटाळा आला होता किंवा सैनिक कंटाळलेसुद्धा होते. पावसामुळे त्यांना जीवाला त्यांच्या त्रास होत असावा. आणि ह्याच्यामध्ये शिवाजी महाराज शरण येत आहेत, म्हणजेच तो किल्ला सोडून आता जाणार आहेत असं त्या सैनिकांनाही माहीत झालं होतं. त्यामुळे त्या सैनिकांना सगळ्याला आनंद झाला होता. आता किल्ला आपल्या ताब्यात आला की मग लढाई संपणार, मग आपण परत विजापूरला जाणार असं ह्या सैनिकांना वाटत होतं. मग काय ते जे सैनिक होते ते सैनिक सगळे खुश झाले आणि खुश होऊन मग ते काय आपलं आनंदामध्ये
गाणं वाजवणे किंवा दारू पिणे म्हणजे हो याच्यामध्ये ते सगळे दंग होऊन गेले. हुक्का पाणी म्हणजे नशा करणे यामध्ये सगळे दंग होऊन गेले. आता बघा हे जे सैनिक आहेत हे सगळे सैनिक अ, आनंदामध्ये किंवा गाणं वाजवणे असं वेगवेगळ्या त्या काळामध्ये जेवढ्या काही मनोरंजनाच्या गोष्टी आहेत त्या करण्यामध्ये सगळे मुग्ध होते. मग अशा वेळेस शिवाजी महाराजांनी आता ठरवलं की सैनिक सगळे काय आहेत हे ढिले आहेत, म्हणजे त्यांनी सगळा पहारा ढिला केला आहे, आपण आता तो काय करायचा आहे किल्ला सोडून जायचं. आलं लक्षात? आणि मग शिवाजी महाराज पुढला पॉईंट आपल्याला शिकायचा आहे. शिवाजी महाराज वेढ्यातून बाहेर पडले. कसे बाहेर पडले? तर शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम एक युक्ती केली. काय युक्ती आहे पहा. त्यांनी एक योजना आखली. योजना काय होती बघा. शिवाजी महाराजांनी अशा 2 पालख्या तयार केल्या. हे बघा जुन्या काळामध्ये माणसं घेऊन जाण्यासाठी अशा पालख्या असायच्या. तुम्ही जर एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहत असाल तर तुमच्या लक्षात ही गोष्ट लगेच येईल. तर अशा पद्धतीच्या पालख्या असतात आणि या पालख्याला इथे एखादा माणूस धरलेला असायचा, इथे एखादा माणूस धरलेला असायचा. आलं का लक्षात? या अशा पद्धतीनं हे माणसं त्या जो मध्ये एखादा राजा असेल किंवा एखादी राणी असेल तर त्यांना एका गावावरून दुसऱ्या गावाला घेऊन जायचे. तर शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम अशा 2 पालख्या तयार केल्या. 2 पालख्या तयार केल्या. 2 पालख्या तयार करण्याचं कारण लक्षात घ्या. ही जी पहिली पालखी आहे या पहिल्या पालखीतून किंवा दुसरी कोणतीही पालखी असू द्या, एका पालखीतून शिवाजी महाराज अवघड वाटेने बघा, अतिशय जिथं अवघड वाट आहे त्या वाटेने शिवाजी महाराज या किल्ल्यातून बाहेर जाणार होते. आणि जी दुसरी पालखी आहे त्या दुसऱ्या पालखीतून एक दुसराच माणूस या पालखीमध्ये बसणार होता आणि तो बसून एका साध्या सोप्या वाटेनं जाणार होता. आता हा जो माणूस होता, पहिल्या पालखीमध्ये शिवाजी महाराज बसलेत आणि दुसऱ्या पालखीमध्ये जो बसलेला होता त्याचं नाव आहे शिवा काशीद. शिवा काशीद नाव लक्षात ठेवा. हा सुद्धा दिसताना शिवाजी महाराजसारखाच होता. ठीक आहे. एक बघा आता 2 पालख्या, एका पालखीत शिवाजी महाराज, दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद. ठीक आहे. चला आता आपण पुढं पाहू. बघा शिवाजी महाराज अवघड वाटेने किल्ल्याच्या बाहेर निघून जाणार होते आणि जो दुसरी पालखी आहे ती दुसरी पालखी, त्या दुसऱ्या पालखीमध्ये जो व्यक्ती बसलेला आहे शिवा काशीद तो राजदिंडी दरवाजाचं नाव लक्षात ठेवा, राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार होता. आता हा राजदिंडी बघा, तो जो दरवाजा आहे तो किल्ल्याचा महत्त्वाचा दरवाजा आहे आणि ह्या दरवाजातून ज्यावेळेस ही पालखी जात आहे त्यावेळेस ते सगळे सैनिक पाहणार, त्यांना दिसणार लगेच, त्या सगळ्या सैनिकाला लगेच दिसावं म्हणून शिवाजी महाराजांनी अशा प्रकारची योजना आखली होती. या पालखीतला माणूस लगेच सगळ्यांना दिसावा आणि शिवाजी महाराज मात्र अवघड वाटेने तो किल्ला सोडून जाणार होते. बघा आता पुढे काय झालं बघा. शिवाजी महाराजांना आपण पकडलंय असं त्या सगळ्या सैनिकाला वाटलं पाहिजे की आपण कुणाला पकडलोय, ही पालखी या दरवाजातून जात असताना हे शिवाजी महाराज आहेत आणि आपण शिवाजी महाराजांना पकडलोय म्हणून ते निर्धास्त राहिले पाहिजेत. ते अजिबात त्यांनी कसल्या पद्धतीचा गोंधळ गडबड न करता निवांतपणे आपण शिवाजी महाराजांना पकडलोय, आता आपल्याला घाबरायचं कारण नाही असं त्यांना वाटलं पाहिजे. असं म्हणून शिवाजी महाराजांनी ह्या पालखीमधून ज्या व्यक्तीला पाठवलं ती पालखी महत्त्वाच्या दरवाजातून पाठवली आणि मग शिवाजी महाराज अवघड वाटेने निघून जाणार होते. आलं लक्षात? ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी मगाच सांगितलं होतं की हा जो माणूस होता तो माणूस कोण होता, तर त्या माणसाचं नाव आहे शिवा काशीद. हा शिवा काशीद दिसायला शिवाजी महाराजांसारखाच होता. आता तो शिवाजी महाराजांच्या सैन्यामधला एक सैनिक होता. बघा शिवाजी महाराजांच्या सैन्यामधला तो काय होता, एक सैनिक होता किंवा सेवक होता, परंतु तो दिसायला शिवाजी महाराजांसारखा होता. एवढंच नाही आहे तर तो धाडशीही होता आणि चतुरही होता. मग काय ती पालखी बघा, आता 2 पालख्या लक्षात घ्या. पहिली पालखी
पहिल्या पालखीतून हा जो दरवाजा आहे या दरवाजातून ही पालखी जाणार होती आणि दुसरी पालखी या पालखीतून शिवाजी महाराज किल्ला सोडून अवघड वाटेने निघून जाणार होते आणि ही सरळ अशा ह्या दरवाजातून ही पालखी जाणार होती. आता ठरल्याप्रमाणे ही जी पहिली पालखी आहे शिवा काशीची, ही पालखी सरळ त्या दरवाजातून बाहेर निघत होती. रात्रीची वेळ होती. पाऊस बघा, पावसाळ्याचे दिवस होते. धो पाऊस सगळीकडे पडत होता. एवढा पाऊस पडत असताना सुद्धा सिद्धी जोहर हा खूप चालाक होता. त्यानं आपल्या सगळ्या सैनिकाला सांगितलं होतं की काही झालं तरी तुम्ही पहारा ढिला करू नका. तरी पण सैनिकांनी मात्र मनात ठरवलं होतं की आता शिवाजी महाराज आपणाला शरण येतील, म्हणून ते सगळे सैनिक जरा थोडं ढिलाईमध्ये होते. आणि मग शिवा काशीची पालखी ज्यावेळेस या दरवाजातून बाहेर जात होती त्यावेळेस या सगळ्या सैनिकांनी शिवा काशीची जी पालखी आहे ती पकडली. आपण पकडलेल्या पालखीमध्ये जो माणूस बसला आहे तो माणूस कोण आहे, तर तो माणूस छत्रपती शिवाजी महाराजच आहेत असं त्या सगळ्या सैनिकाला वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं, ती जी पालखी आहे ती पालखी सरळ कुणाकडे नेली, सिद्धी जोहरकडे नेली. आणि मग काय सगळीकडे आनंद उत्सव सुरू झाला, जल्लोष सुरू झाला, सगळे खुश होते. बघा हे सगळं बघा, आता एका बाजूला ही घटना होत आहे, एका बाजूला हे होत आहे. त्या सिद्धी जोहरची जी छावणी आहे बघा, छावणी हा शब्द लक्षात घ्या. छावणी हा शब्द, छावणी म्हणजेच इथं असं काय असायचे, त्यांच्या राहुट्या असायच्या, असं माणसं कॅम्प मारून राहायची, त्याला म्हणायचं छावणी. या छावणीमध्ये ते जो शिवा काशीद आहे त्या शिवा काशीदला नेण्यात आलं. आणि मग ही झाली एक बाजू. तर दुसऱ्या बाजूला काय होत होतं, शिवाजी महाराज अतिशय अवघड अशा वाटेनं त्या किल्ल्याच्या बाहेर निघून जात होते. बघा, एका बाजूला शिवाजी महाराज निघून जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला इथं शिवा काशीदला सिद्धी जोहरच्या सैनिकांनी पकडलेला आहे. दोन गोष्टी लक्षात घ्या. आता हा जो सिद्धी जोहर आहे, या सिद्धी जोहरला हा शिवाजी महाराजांचा डाव लक्षात आला. त्यांनी पाहिलं शिवा काशीदकडे आणि हा माणूस शिवाजी महाराज नाही आहे हे सिद्धी जोहरच्या लक्षात आलं. सिद्धी जोहरच्या लक्षात आल्या सिद्धी जोहर अतिशय रागावला. त्याच्या लक्षात आलं की शिवाजी महाराज आता किल्ला सोडून जाणार आहेत. म्हणून त्यानं सर्वात प्रथम पहिलं काम काय केलं, तर या पालखीमध्ये बसलेला जो माणूस होता शिवा काशीद, या शिवा काशीदला सर्वात प्रथम अगोदर काय केलं, ठार केलं. का? कारण तुझ्यामुळे शिवाजी महाराज किल्ला सोडून निघून गेले. या रागानं या सिद्धी जोहरनं सर्वात प्रथम ठार केलं कुणाला, शिवा काशीदला. लक्षात घ्या. म्हणजे शिवाजी महाराजांसाठी प्राण देणारे अनेक मावळे होते, त्या मावळ्यामधला हा एक मावळा लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं पाठीमागच्या पाठामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला प्राण दिला किंवा धारातीर्थी पडले, त्याच पद्धतीनं आता या पाठामध्ये कोण धारातीर्थी पडत आहेत, तर शिवा काशीद. नाव लक्षात ठेवा. स्वराज्यासाठी आत्मबलिदान देणारा असा हा शूरवीर योद्धा होता. तो योद्धा म्हणजेच शिवा काशीद. ठीक आहे, चला आता बघा. मग शिवाजी महाराज काय केले, अवघड वाटेने तो किल्ला सोडून निघून गेले. आता शिवाजी महाराज किल्ला सोडून, बघा त्याला राग महत्त्वाचा काय होता, जवळपास त्यानं 2-4 महिने त्या किल्ल्याला वेढा घातला होता आणि एवढा वेढा घालून सुद्धा आपण शिवाजी महाराज किल्ला सोडून निघून गेले. त्यामुळं तो काय झाला होता, खूप चवताळला होता. मग त्यानं काय केलं, तातडीनं आपला जो महत्त्वाचा सरदार आहे त्या सरदाराचं नाव आहे सिद्धी मसूद. नाव लक्षात ठेवा. सिद्धी जोहर कोण, त्याचा प्रमुख असलेला, म्हणजेच जो विजापूरचा आदिलशाह आहे त्याचा प्रमुख एखादा महत्त्वाचा सरदार आणि त्याच्या हाताखाली मग आणखी भरपूर सरदार असायचे. मग या सिद्धी जोहरच्या हाताखाली जे सरदार होते त्याच्यामधला एक प्रमुख सरदार, त्याचं नाव आहे सिद्धी मसूद. या सिद्धी मसूदला शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी कोण पाठवलं, तर सिद्धी जोहरनं पाठवलं.
मग हा सिद्धी मसूद काय केला, आपले भरपूर सैनिक घेऊन मग मी सांगत असताना बाजीप्रभू आपण मागडल्या पाठामध्ये मी असं म्हणलेलं आहे, आपण याच पाठामध्ये बाजीप्रभूचं जे शौर्य आहे ते पाहणार आहोत. ठीक आहे. तर मग जो सिद्धी मसूद आहे तो सिद्धी मसूद शिवाजी महाराजांचा पाठलाग करत 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 तो काय करत होता, शिवाजी महाराजांच्या पाठीमागं येत होता. आणि मग बघा शिवाजी महाराज काय करत होते, शिवाजी महाराज पालखीतून जात होते. लक्षात घ्या, शिवाजी महाराज पालखीतून जात होते आणि शिवाजी महाराजांच्या पाठीमागं इथं घोडे घेऊन कोण येत होता, तर हा होता सिद्धी मसूद. आता बघा घोडे फास्ट वेगाने पळणार, शिवाजी महाराज पालखी घेऊन थोडंसं असं वेगाने पळणार होते, घोडे वेगाने पळणार. मग या सिद्धी मसूदनं शिवाजी महाराजांना कुठं गाठलं, पांढरपाणी ओढ्यावर गाठलं. आणि शिवाजी महाराज यावेळेस मग आता पेचात पडले. काय करायचं, तर शिवाजी महाराजांनी कशी बशी घोडखिंड जी आहे ती घोडखिंड ओलांडली. कशा पद्धतीनं घोडखिंड ओलांडली. आता हा जो शब्द आहे खिंड, हा खिंड काय आहे मी तुम्हाला सांगतो. बघा इकडून एखादा असा हा डोंगर असतो, असा डोंगर असतो आणि इकडून एखादा डोंगर असतो आणि अशी मधूनच एक अशी वाट असते, अशी वाट असते मधून, त्याला म्हणायचं खिंड. लक्षात घ्या. तर एक तिथं खिंड होती, त्या खिंडीचं नाव आहे घोडखिंड. त्या घोडखिंडीमध्ये मग ती घोडखिंड शिवाजी महाराजांनी कशी बशी ओलांडली होती. पाठीमागून येत होता सिद्धी मसूद. आता इथंच आपल्याला पाहायचं आहे बाजीप्रभूंचा बाणेदारपणा. तर काय पाहायचं आपल्याला, बाजीप्रभूंचा बाणेदारपणा. ठीक आहे, चला. आता जे सिद्धी मसूद होता, त्या सिद्धी मसूदचे जेवढे काही सैनिक होते ते सगळे सैनिक या घोडखिंडीकडे दौडत दौडत येत होते आणि शिवाजी महाराज पुढं पालखीतून पुढं माणसं घेऊन पळत होते. शिवरायांना आता वाटलं की आता मात्र हा सिद्धी मसूद आपणाला येऊन गाठणार. बघा इथं पन्हाळगड आणि या पन्हाळगडापासून शिवाजी महाराजांना जायचं होतं दुसऱ्या किल्ल्यावर, त्याचं नाव आहे विशाळगड. त्याचं नाव काय आहे, विशाळगड. म्हणजे शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून पालखीतून जायचं होतं विशाळगडाकडे. आता इथं मध्येच हा सिद्धी मसूद पाठीमागं लागलाय. काय करायचं, परिस्थिती अशी आणीबाणीची आहे. आणि ही जी पुढली वाट आहे ती पुढली वाट तर उलट हा किल्ला चढायचा होता शिवाजी महाराजांना, म्हणजे पुढली वाट तर आता चढणीची आहे, म्हणजे डोंगराची वाट आहे. पाठीमागून तर सिद्धी मसूद येत आहे, पाठीमागून शत्रू येत आहे, पुढे डोंगराची वाट आहे. आता मात्र विशाळगड गाठणं खूप अवघड आहे. काही केलं तरी आता आपण शत्रूशी झुंज दिलीच पाहिजे, शत्रूला आपण काय दिलं पाहिजे, तोंड दिलं पाहिजे, असं शिवाजी महाराजांनी ठरवलं. मग शिवाजी महाराजांच्या मनामध्ये हा जो विचार येत होता की तो जो सिद्धी मसूद आहे याच्यासोबत आता शिवाजी महाराज लढाई करणार, हे बाजीप्रभूंच्या लक्षात येत होतं. पण शिवाजी महाराजांच्या मनातील ही जी घालमेल आहे किंवा हा जो विचार आहे तो विचार बाजीप्रभूंच्या लक्षात आला. मग पुढं काय झालं पहा, त्या खिंडीच्या जी खिंड होती घोडखिंड, त्या खिंडीच्या रोखानं तो जो शत्रू येत होता तो शत्रू अतिशय चवताळून येत होता. त्या शत्रूनं ठरवलंच होतं की काही करायचं, शिवाजी महाराजांना पकडायचं किंवा ठार मारायचं. मग अशा वेळेस आता शिवाजी महाराजांचा जीव धोक्यात घालणं खूप अवघड होतं. काही झालं तर स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात आहे आणि हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी झालं म्हणजे स्वराज्य धोक्यात आलं, हे बाजीप्रभू चांगले ओळखून होते. म्हणून बाजीप्रभूंनी सर्वात प्रथम शिवाजी महाराजांना काय म्हणाले पहा, महाराज तुम्ही काय करा, थोडे सैनिक घ्या आणि थोडे सैनिक घेऊन बाजीप्रभू शिवाजी महाराजांना काय म्हणाले की महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगड गाठा. महाराज तुम्ही थोडे सैनिक घ्या आणि थोडे सैनिक घेऊन तुम्ही विशाळगड गाठा. मी
बाकीचे जे शिल्लक सैनिक आहेत त्या शिल्लक सैनिकांना मी घेतो आणि या घोडखिंडीमध्ये मी उभा राहतो. ही घोडखिंड मी याच्या पुढं शत्रूला येऊ देणार नाही. बघा ही जिथं आता खिंड आहे, समजा इथे जर खिंड असेल आणि या खिंडीच्या पुढं मी इथं एकाही सैनिकाला येऊ देणार नाही. तुम्ही थोडे सैनिक घ्या राजे आणि थोडे सैनिक घेऊन तुम्ही हा किल्ला, विशाळगड किल्ला गाठा, असं बाजीप्रभू शिवाजी महाराजांना म्हणाले. मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. माझा प्राण गेला तरी 72 महाराज, परंतु मी शत्रूला ही जी घोडखिंड आहे, ही घोडखिंड नाव लक्षात घ्या, घोडखिंड. मला मरण आलं तरी चालेल महाराज, परंतु या घोडखिंडीच्या पुढं मी एकाही शत्रूला येऊ देणार नाही. एक बाजी गेला तरी चालेल महाराज, तुम्हाला दुसरा मिळेल. बघा एक सैनिक आपल्या राजाला किती चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतोय. कारण का, जर समजा या ठिकाणी शिवाजी महाराजांना काही झालं असतं, या ठिकाणी शिवाजी महाराजांना काही झालं असतं तर पुढचं जे हिंदवी स्वराज्य स्थापन होणार होतं ते झालंच नसतं ना. म्हणून हा एक जो सैनिक किंवा सरदार म्हणा, तो सरदार आपल्या महाराजांना समजावून सांगतोय, महाराज जर एक बाजी मरण पावला तर तुम्हाला दुसरा मिळेल, परंतु या हिंदवी स्वराज्याचा जो वाली आहे, जो राजा आहे, तो जर शिवाजी महाराज मरण पावला तर हे हिंदवी साम्राज्यच नष्ट होईल. म्हणून राजे तुमची या साम्राज्याला गरज आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही इथून निसटलंच पाहिजे, इथून तुम्ही विशाळगड गाठलंच पाहिजे. कारण आता पाठीमागून येतोय सिद्दी मसूद आणि ह्या सिद्दी मसूदच्या पाठीमागून आणखी पुन्हा सिद्दी जोहरचं सैनिक येणार आहे राजे. बघा इथं सिद्दी मसूद आहे आणि याच्या पाठीमागून सिद्दी जोहरचं सैनिक येणार आहे. जर अशा परिस्थितीमध्ये राजे जर तुम्ही सापडलात तर तुम्ही इथं 100% इथं आपलं स्वराज्य धोक्यात आहे. म्हणून तुम्ही काहीही करा आणि हा जो पुढचा जो महत्त्वाचा किल्ला आहे विशाळगड, तो विशाळगड गाठा. हा जो राहिलेला घोडखिंडीचा भाग आहे, या खिंडीमध्ये मी उभा राहतो आणि जो सिद्दी मसूद आहे त्या सिद्दी मसूदला मी इथं अडवून धरतो. माझा प्राण गेला तरी 72 राजे, परंतु या खिंडीच्या पुढे मी एकाही सैनिकाला येऊ देणार नाही, असं जो बाजीप्रभू आहे तो बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना सांगत होता. आता इथं बाजीप्रभूंची स्वामी भक्ती बघा. स्वामी म्हणजेच आपला जो राजा आहे त्या राजाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा अतिशय निस्वार्थी सैनिक. या निस्वार्थी सैनिकानं आपला प्राण गेला तरी चालेल परंतु आपला राजा वाचला पाहिजे, याला म्हणायचं स्वामी भक्ती. आता बाजीप्रभूंची ही जी स्वामी भक्ती आहे, माझा प्राण जाऊ दे राजे, तुम्ही वाचलं पाहिजे, याला म्हणायचं स्वामी भक्ती. ही जी स्वामी भक्ती पाहून शिवाजी महाराज मनातल्या मनात गहिवरले. म्हणजे त्यांचं अंतःकरण भरून आलं. त्यांना असं वाटू लागलं की या स्वराज्यासाठी किंवा माझ्यासाठी एक एक मावळा मी गमावत आहे. म्हणून त्यांचं अंतःकरण गहिवरून आलं होतं. बाजीप्रभू देशपांडेसारखा या स्वराज्याचा असलेला मोहरा म्हणजेच महत्त्वाचा सैनिक गमावणं शिवाजी महाराजांना काही बरोबर वाटत नव्हतं. मग आता पुढं काय झालं पहा. इथं शिवाजी महाराजांना खूप दुःख तर वाटत होतं, परंतु बाजीप्रभूंनी समजावून सांगितलं महाराजांना की महाराज स्वराज्याला तुमची गरज आहे, तुम्ही इथून निसटलंच पाहिजे. आणि हे स्वराज्याचं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठीच शिवाजी महाराजांनी आपलं जे मन भरून आलेलं होतं, मन गहिवरून आलेलं होतं, शिवाजी महाराज तात्पुरतं आपल्या मनाला आवरले आणि मग बाजीप्रभूंना प्रेमानं त्यांनी मिठी मारली आणि काय म्हणाले पहा. बाजीप्रभूंना प्रेमानं, कारण बाजीप्रभू हे शिवाजी महाराजांच्या वडिलासारखेच होते. तर बाजीप्रभूंना मिठी मारून शिवाजी महाराज काय म्हणाले, आम्ही गडावर जातोय. तिथं पोहोचताच आम्ही गडावर पोहोचल्या सर्वात प्रथम आम्ही काय करू, अशी जुन्या काळामध्ये अशा तोफा असायच्या,
सर्वात प्रथम आम्ही काय करू, तर या तोफेतून आम्ही अगोदर असे बार करू, म्हणजे तोफेचा आवाज आम्ही करू. मग ज्यावेळेस तोफेचा आवाज येईल त्यावेळेस तुम्ही काय करा, इथे जे सैनिक आहेत या सैनिकासोबत लढाई करायचं सोडून द्या आणि तुम्ही पळत काही करून हा जो पुढचा किल्ला आहे विशाळगड, तो विशाळगड तुम्ही अगोदर गाठा, असं शिवाजी महाराज बाजीप्रभूंना म्हणाले. आणि मग शिवाजी महाराज पुढे विशाळगडाकडे निघून गेले. आता पुढं काय झालं बघा, तर जी घोडखिंड आहे त्या घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे उभे राहिले. का उभे राहिले, तर जो पाठीमागून येत होता सिद्दी मसूद, या सिद्दी मसूदला अडवण्यासाठी, त्याच्याशी लढाई करण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी. तर बाजीप्रभूंनी सर्वात प्रथम काय केलं, तर शिवाजी महाराज किल्ल्याकडे जात आहेत, शिवाजी महाराजांनी माझं ऐकलं म्हणून शिवाजी महाराजांची जी पाठमोरी मूर्ती आहे, म्हणजे शिवाजी महाराज पुढे जात होते, पुढे जाणाऱ्या शिवाजी महाराजांनी त्यांनी पाठीमागून लवून मुजरा केला की महाराज तुम्ही जात आहात, खूप छान आहे, तुम्ही म्हणजे आपल्या राजाला एक पद्धतीचं नमन करणे म्हणजेच त्याला म्हणायचं मुजरा करणे. तर अशा पद्धतीचा मुजरा बाजीप्रभू देशपांडे पाठीमागून शिवाजी महाराजांना करत होते. आणि मग पुढं काय, आता पुढं डायरेक्ट त्यानं आपल्या हातामध्ये घेतली शमशेर. शमशेर म्हणजे जी तलवार आहे ती तलवार हातामध्ये घेतली आणि त्या खिंडीच्या तोंडाशी सर्वात समोर, बघा लक्षात घ्या, समजा इथंही असा डोंगर आहे, इथं असा हा डोंगर आहे, या डोंगराच्या समोर समजा ही अशी खिंड आहे, या खिंडीतून आता ओलांडून जायचं आहे, तर या खिंडीच्या समोर इथं तोंडाशी उभा राहणारा हा जो मावळा होता तो होता बाजीप्रभू देशपांडे. आणि त्याच्या पाठीमागं सगळे बाजीप्रभूंचं सैनिक असं उभारलेलं होतं. आणि इथं समोर बाजीप्रभू सर्वात समोर, सर्वात पुढे हातामध्ये शमशेर घेऊन उभा होता. आता बाजीप्रभूंनी काय केलं पहा, आपले जे काही मावळे आहेत त्या मावळ्यांच्या सर्वात प्रथम तुकड्या केल्या. तुकड्या करणे म्हणजेच एक 50 मावळ्यांची एक तुकडी, समजा या तुकडीमध्ये एक 50 मावळे आहेत, अशा पद्धतीने दुसरी एक तुकडी 50 मावळ्याची, तिसरी तुकडी 50 मावळ्याची, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या 50 किंवा गृहीत धरा ही काय 50 मावळ्याची होती, किती होती ती काय आपण सांगू शकत नाही, परंतु अशा पद्धतीच्या तुकड्या बाजीप्रभूंनी सर्वात प्रथम केल्या. आणि प्रत्येक तुकडीला समजावून सांगितलं की तुम्ही काय करायचं. बघा, प्रत्येक तुकडीला समजा ही तुकडी आहे, या तुकडीने इथं उभं राहायचं, दुसऱ्या तुकडीने इथं उभं राहायचं, तिसऱ्या तुकडीने इथं उभं राहायचं, चौथ्या तुकडीने इथं उभं राहायचं, आणि इथूनही समजा अशी मधून घोडखिंड आहे, इथं हा पूर्ण असं कडचा डोंगर आहे, या डोंगरावर असं उभं राहायचं. आणि प्रत्येक तुकडीला त्यांनी काम दिलं. त्यानंतर काही तुकड्या या खिंडीमध्ये त्यांनी उभा केल्या आणि सर्वात समोर होते बाजीप्रभू देशपांडे. आलं ना तुमच्या लक्षामध्ये, ठीक आहे. आता जे खिंडीचं तोंड आहे त्या खिंडीच्या तोंडाशी जे काही स्ट्रॉंग मजबूत मावळे होते त्या मावळ्यांची एक पोलादी फळी, म्हणजे अतिशय शूरवीर असलेले सैनिक, त्या शूरवीर सैनिकाची एक फळी तयार केली बाजीप्रभू देशपांडे. आणि मग त्यांनी युद्धाची एकच गर्जना दिली, ती गर्जना होती हर हर महादेव. काय होती गर्जना, हर हर महादेव. मग काय, तो सिद्दी मसूद आपले सैनिक घेऊन त्या खिंडीच्या तोंडापाशी आला. खिंडीच्या तोंडापाशी सिद्दी मसूद आल्या आल्या बाजीप्रभू आपल्या मावळ्यांना काय म्हणतोय पहा, मर्दांनो हुशार. हुशार म्हणजे त्या काळातली एक सिस्टीम आहे की हुशार म्हणजे तुम्ही लढाईला तयार व्हा, जीव गेला तरी तुम्ही जागा सोडू नका. बघा, तुमचा प्राण गेला तरी तुम्ही जागा सोडायची नाही. आणि जो गनिम आहे त्या गनिमांना ही खिंड अजिबात चढू द्यायची नाही. म्हणजे या खिंडीतून एकही गनिम पुढं जाता कामा नये, एकाही गनिम. आता इथं बा, गनिम म्हणजे कोण, शत्रू. गनिम म्हणजे शत्रू, एकाही शत्रूला पुढे जाऊ द्यायचं नाही असं बाजीप्रभू देशपांडेने ठरवलं होतं. त्यांचे जे मावळे होते ते मावळे त्या खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभा होते. बघा, एकही मावळा असं म्हणलं नाही की नाही आम्हाला इथं खिंड लढवायची नाही, आम्हाला मरायचं नाही, असं नाही म्हणले. तर ते सगळे मावळे त्या खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे होते, म्हणजे ताठपणे उभा होते.
त्या खिंडीची वाट अतिशय बिकट होती, अतिशय वाईट वाट होती. एवढंच नाही तर ती वाट नागमोडीसुद्धा होती. वाकडी तिकडी अशी वाट होती. आता बघा, त्या वाटेनं केवळ 3 ते 4 माणसं कसं बसं चढू शकत होते. बघा, एका वेळेस 3 ते 4 माणसं, म्हणजे ती खिंड किती लहान होती बघा. म्हणजे आपला जेवढा दरवाजा आहे ना, एक 2 दरवाजा एवढे, 2 दरवाजा एवढंच मध्ये अंतर, एवढी लहान खिंड. त्या खिंडीतून वर चढून विशाळगडाकडं त्यांना, शिवाजी महाराजांना मारण्यासाठी जायचं होतं. कुणाला? सिद्धी मसूदला. आणि बाजीप्रभू मग त्या खिंडीच्या तोंडापाशी उभा राहिले. मग इकडे काय झालं, इकडे शिवाजी महाराज अतिशय वेगानं विशाळगड गाठत होते. कारण शिवाजी महाराजांना कसल्याही परिस्थितीमध्ये विशाळगड गाठणं खूप महत्त्वाचं होतं. शिवाजी महाराज वाऱ्याच्या वेगानं विशाळगड गाठत होते. विशाळगडाचा पायथा अजून खूप दूर होता. पायथा म्हणजे पहा, समजा हा किल्ला आहे, हा किल्ला आहे. त्या किल्ल्याच्या याचा खालचा भाग असा खालचा भाग, याला म्हणायचं पायथा. तो पायथा अजून खूप दूर होता. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी, हा जो विशाळगड आहे, या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आणखी जवळपास 1.5 ते 2 तास लागणार होते. मग एवढे 1.5 ते 2 तास बघा, एवढे 2 तास ही जी खिंड आहे, हे खिंड लढवण्याचं काम किंवा खिंड अडवून ठेवण्याचं काम कोण केलं? बाजीप्रभू देशपांडेने केलं. आणि शिवरायांचं जो विशाळगड गाठण्याचं काम होतं ते त्याच वेळेस पूर्ण होणार होतं. केव्हा? ही जी खिंड होती पाठीमागची, आपण जी खिंड पाहिली, ती खिंड जवळपास 2 तास बाजीप्रभू ज्यावेळेस लढवतील त्यावेळेस शिवाजी महाराज सुखरूपपणे विशाळगड गाठतील. आणि मग आता त्या खिंडीमध्ये सुरू झाली होती झुंज, लढाई. आणि ती ही शर्थीची लढाई होती सिद्दी मसूद सोबत. शत्रू खिंड चढण्याचा प्रयत्न करत होता. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल, इकडे डावीकडे डोंगर आहे, उजवीकडे डोंगर आहे, इकडं डोंगर आणि इथं मध्येच ही खिंड. आणि हा होता विशाळगड. हे आहेत बाजीप्रभू देशपांडे, हे आहेत छत्रपती शिवाजी महाराज, पाठीमागचे आहेत सैनिक. ठीक आहे, आलं तुम्हाला चित्र लक्षात? हे डोंगर, इकडं डोंगर, 2 डोंगराच्या मध्ये असलेला जो भाग आहे त्याला म्हणायचं खिंड. काय म्हणायचं त्याला? खिंड. आणि ही खिंड लढवण्याचं, या खिंडीतून एकाही शत्रूला पुढे जाऊ न देण्याचं काम करणार होते बाजीप्रभू देशपांडे. लक्षात घ्या. आलं ना तुमचं हे, तुमच्या लक्षात आलं ना हे चित्र? ठीक आहे. आता काय झालं पहा, जो सिद्दी मसूद होता, त्या सिद्दी मसूदचे आपण काय करू, त्याला त्याचं नाव घेता डायरेक्ट आपण काय करू, त्याला शत्रू असं म्हणू. शिवाय म्हणजे हिंदवी स्वराज्याचे शत्रू असं आपण त्याला म्हणू. तर या शत्रूची जी पहिली तुकडी आहे, आता तुकडी कसं असायची बघा, समजा इथे एक 50 माणसं आहेत किंवा 200 माणसं आहेत. या 200 माणसाची एक तुकडी, त्याच्या पाठीमागं 200 माणसाची एक तुकडी, त्याच्या पाठीमागं 200 माणसाची एक तुकडी, अशा पद्धतीच्या तुकड्या सैनिकांच्या केलेल्या असतात. म्हणजे कशाही असतात, 500 माणसाची असते, 1000 माणसाची असते, 20 माणसाची असते, 10 माणसाची असते. तर शत्रूची पहिली तुकडी कुठे येऊन धडकली, तर त्या घोडखिंडीच्या जो समोरचा भाग आहे त्या समोरच्या भागापाशी येऊन धडकली. आता त्यावेळेस काय झालं पहा, जे बाजीप्रभू देशपांडे, तुम्हाला सुरुवातीला आपण मग पाहिलं होतं की बाजीप्रभूंनी आपल्या सैनिकांच्या तुकड्या करून प्रत्येकाची कामं वाटून दिली होती. तर सर्वात प्रथम काय केलं, जे काही सैनिक होते ते आपले मावळे होते, त्या मावळ्यांनी काय केलं, त्या शत्रूच्या सैनिकावर दगडांचा वर्षाव सुरू केला. कशाचा वर्षाव सुरू केला? दगडांचा. वरून, डोंगराच्या वरून बघा, त्या डोंगराच्या वर सैनिक उभा केले होते, त्या खिंडीमध्ये सैनिक होते, आपण मग पाहिलंय. तर डोंगराच्या वरून मोठमोठे दगडं त्या खिंडीमध्ये ढकलत होते. आणि मग एवढंच नाही आहे, तर वरून दगडानं, धोंड्यानं किंवा एखादी गोफण असते त्या गोफणीनं वरून खाली त्या खिंडीमध्ये दगड मारत होते. आता हे दगड मारण्यामध्ये जे मावळे होते ते मावळे खूप पटाईत होते. मग सगळीकडं एकच हाणामारी सुरू झाली. त्या घोडखिंडीमध्ये सगळीकडं जिकडं पाहिल तिकडं हाणामारी सुरू झाली. आता बघा, त्या खिंडीमध्ये समजा इथून असं सैनिक येत आहेत, या सैनिकांना
इकडे जे कडेचे डोंगरावरचे हे सैनिक आहेत, या डोंगरावरचे सैनिक काय करणार, वरून खाली दगड मारल्यानंतर हे जे सैनिक आहेत, या सैनिकांचं कुणाचं डोकं फुटणार, कुणाला लागणार, हाताला लागणार, कुणाच्या पायाला लागणार, कुणाचा हात मोडणार, पाय मोडणार. तर कित्येकाची डोकं फुटली आणि लागलं. त्यामुळं शत्रूची ही जी पहिली तुकडी आहे, ही पहिली तुकडी एकदम हारली, नामोहरम झाली. नामोहरम म्हणजे ती हारली तुकडी. हारून ती सैनिकाची पहिली तुकडी काय गेली, पाठीमाग आली. बघा लक्षात घ्या. म्हणजे पहिल्या तुकडीला सैनिकाच्या, त्या शत्रू सैनिकाच्या पहिल्या तुकडीला बाजीप्रभूंच्या सैनिकांनी हरवलेला आहे. म्हणजेच स्वराज्याच्या, आपल्या हिंदवी स्वराज्याच्या सैनिकांनी हरवलेला आहे. आता पुढं काय झालं बघा. पुढं मात्र एक तुकडी पाठीमाग आल्यानंतर आता सिद्दी मसूदनं पाठवली दुसरी तुकडी. ही दुसरी तुकडी मात्र काय केली, नेटानं खिंड चढू लागली. ती खिंड कसल्याही परिस्थितीमध्ये आपण चढायचीच, काही होऊ द्या, त्या खिंडीतून आपल्याला चढायचं आणि शिवाजी महाराजांना पकडायचं, एवढंच त्या दुसऱ्या जी तुकडी होती त्यांनी ठरवलं. आणि मग त्यावेळेस बाजीप्रभू मोठमोठ्यानं ओरडत होते. काय म्हणत होते बघा, हाना, मारा, असं मोठमोठ्याने आवाज करत होते. मारू सालोंको, पकडो, अशा पद्धतीनं मोठमोठ्यानं बाजीप्रभू आपल्या सैनिकांना एक प्रकारचा सैनिकामध्ये शक्ती, स्फुरण भरत होते. सैनिकांना लढाईसाठी प्रोत्साहन देत होते. आणि सगळीकडं जिकडं पाहिल तिकडं त्या घोडखिंडीमध्ये एकच आवाज घुमत होता. तो आवाज म्हणजेच हर हर महादेव. तो आवाज कोणता होता, हर हर महादेव. आता अशा आवाजामध्ये ते सगळे सैनिक ज्यावेळेस शत्रूवर तुटून पडतील, त्यावेळेस त्या शत्रूचे जे सैनिक होते ते धडाधड खाली कोसळू लागले. बाजीप्रभू अतिशय मोठमोठ्यानं ओरडत होते. बघा, एखादा सैनिक असतो किंवा सेनापती असतो किंवा सरदार, तो सरदार आपले जे पाठीमागचे सैनिक आहेत, त्या पाठीमागच्या सैनिकांना एक प्रकारे लढाईला स्फुरण यावं म्हणून तो काय करत असतो, मोठमोठ्यानं ओरडत असतो. त्याच पद्धतीनं हे बाजीप्रभूसुद्धा आपल्या सैनिकांना स्फुरण येण्यासाठी मोठमोठ्यानं ओरडत होते. शब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणखी दगडं फेका, जेवढे काही गनिम आहेत त्या सगळ्या गनिमांना ठार करा, होऊ द्या जोराचा मारा, शब्बास तुम्ही 100% जिंकणारच. अशा पद्धतीनं बाजीप्रभू मोठमोठ्यानं ओरडत होते. मग बाजीप्रभूंचा हा जो आवाज आहे किंवा हे जे स्फुरण देण्याची पद्धत आहे, यामुळं हे जे सैनिक होते ते सगळे सैनिक जे डोंगरावर इकडं असं कडकडला थांबले होते, ते काय करत होते, वरून खाली असे मोठमोठ्यानं दगडं फेकत होती. एवढंच नाही आहे तर या घोडखिंडीमधले हे जे सैनिक आहेत त्या सगळ्या सैनिकांना रक्तबंबाळ करत होते. आता यामुळं झालं काय, तर ही जी दुसरी तुकडी आहे ती दुसरी तुकडी ही हारलेली आहे. दुसऱ्या तुकडीचाही निकाल लागला, दुसरी तुकडी ही हारली. आणि तिकडं मात्र काय होत होतं, तिकडं शिवाजी महाराज अतिशय वेगानं विशाळगड गाठत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. वा कसल्याही परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना काय ठरवलं होतं की त्यांनी विशाळगड गाठायचं. म्हणून तो जो गडाचा पायथा होता तो पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. एक एक कारण बघा, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजी महाराज गडाकडं वेगानं जाण्याचं कारण काय होतं, कारण ज्यावेळेस शिवाजी महाराज गडावर पोचतील त्यावेळेस इथं तुम्हाला मग सांगितलं होतं मी की मोठमोठे काय करणार होते, तोफांचे असे बार करणार होते. तोफांचे बार केल्या केल्या बाजीप्रभू ती खिंड सोडून असे तोफांचे बार करणार होते. तोफांचे बार केल्यानंतर बाजीप्रभू काय करणार होते, ती खिंड सोडून ताबडतोब इकडं विशाळगडाकडे येणार होते. आलं ना लक्षामध्ये. म्हणून शिवाजी महाराज अतिशय वेगानं विशाळगड गाठण्याचा प्रयत्न करत होते. परंतु एवढं होऊन सुद्धा आता इथं काय झालं बघा, हा जो विशाळगड आहे, या विशाळगडाचा जो पायथा आहे, या पायथ्याला मात्र या पायथ्याच्या भागामध्ये इथं शत्रूनं काय केलं, तिथेही वेढा दिला. ज्या पद्धतीनं मग पन्हाळगडाला वेढा दिला होता त्याच पद्धतीनं या विशाळगडालाही वेढा कोण दिला होता, शत्रून दिला होता. हा कसा दिला होता, तर याचं साम्राज्य तो जवळपास कुठेवर होतं, साताऱ्यापर्यंत होतं. तुम्हाला पाठीमागच्या पाठामध्ये जावळीचा चंद्रराव मोरे तो माहीत आहे तुम्हाला. म्हणजे जवळपास याचं साम्राज्य सातारपर्यंत, पुण्यापर्यंत होतं.
म्हणजे शिवाजी महाराजांची जी जहागिरी होती इंदापूर, सुपे, पुणे, ही सुद्धा विजापूरच्या आदिलशाची जहागिरी होती. मग इथं लगेच त्यानं काय केलं, इथल्या जे काही सैनिक आहेत त्यांना सांगून या विशाळगडाला वेढा दिला. मग सर्वात प्रथम काय शिवाजी महाराजांनी ठरवलं की हा जो वेढा आहे हा वेढा कसल्याही परिस्थितीमध्ये तोडायचा आणि ह्या किल्ल्यामध्ये जायचं, विशाळगडामध्ये जायचं, असं शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं. मग शिवाजी महाराजांनी काय केलं, आपले काही निवडक साथीदार घेतले किंवा निवडक सैनिक घेतले आणि जो शत्रू आहे, जो किल्ल्याला असा किल्ल्याच्या पायथ्याशी वेढा देऊन बसलाय, त्या सैनिकासोबत शिवाजी महाराज झुंज देत होते, लढाई खेळत होते. या सैनिकांना झुंज देत 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 किल्ल्याच्या आतमध्ये शिवाजी महाराज जाणार होते. आणि मग या सैनिकाची जेवढी काही अशी समजा इथं असं कडेने सैनिक आहेत, तर अशा पद्धतीचा किल्ल्यामध्ये जाण्यासाठी एक प्रकारे रस्ता शिवाजी महाराजांनी तयार केला. त्याला म्हणायचं शत्रूची कोंडी फोडणे. बघा इथं सगळे सैनिक आहेत शत्रूची असे उभारलेली, तर काही करायचं, धाड 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 सगळ्या सैनिकाला मारायचं आणि मारून त्या किल्ल्याच्या आतमध्ये जायचं. तर याला म्हणायचं शत्रूची कोंडी फोडणे. तर शत्रूची कोंडी फोडून शिवाजी महाराज कुठे गेले, या जो विशाळगड आहे त्या विशाळगडामध्ये शिवाजी महाराज गेले. ही झाली एक बाजू. आता शिवाजी महाराज सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचले, परंतु इकडं काय झाले, इकडे या घोडखिंडीमध्ये काय झाले, त्या घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू आपला प्राण पणाला लावून लढत होता. प्राण पणाला लावून बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये लढत होता. बाजीप्रभू देशपांडेचा पराक्रम इथं आपल्याला पाहायचा आहे. तर इकडं घोडखिंडीमध्ये मात्र बाजीप्रभूंची झुंज चालू होती आणि हा जो सिद्दी मसूद आहे तो सिद्दी मसूद खूप चिडला होता. कारण का, त्याला काही करून घोडखिंड ओलांडायची आणि ओलांडून शिवाजी महाराजांना पकडायचं होतं, परंतु इथं बाजीप्रभू मात्र ती खिंड ओलांडू देत नव्हता. आणि मग त्यानं काय केलं, आपली तिसरी तुकडी ती खिंड चढण्यासाठी पाठवली. बघा 2 तुकड्याला हरवले बाजीप्रभूनं, ध्यानात ठेवा. 2 तुकड्याला हरवले, परंतु आता तिसरी तुकडी मात्र काही करून ही खिंड तिसऱ्या तुकडीच्या मनामध्ये चढायची होती. आणि मग इथं मात्र जे मराठी सैनिक आहेत त्या मराठी सैनिकांनी काय केलं, अतिशय शौर्य गाजवलं, आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली. जेवढं काही त्यांच्यामध्ये लढाई जिंकण्यास जेवढी काही स्फुरण होतं ते सगळं त्यांनी पणाला लावलं. आणि काही केलं तरी यास कुण्याही शत्रू सैनिकाला ती घोडखिंड चढू द्यायची नाही असं सगळ्या सैनिकांनी ठरवलं होतं. आणि मग त्या सगळ्यांच्या पुढे होता, मोठमोठ्याने ओरडत होता. एवढंच नाही तर सगळ्यांना स्फुरण देऊन लढाईसुद्धा करत होता. तो होता बाजीप्रभू देशपांडे. बाजी अतिशय त्वेषानं लढत होता, म्हणजेच अतिशय रागानं लढत होता. तर लढाई करत असताना थोडंच माणूस हसणार आहे, हसणार नाही आहे. तो अतिशय त्वेषानं, म्हणजेच अंगामध्ये एखादी जशी वीज चमकते ना त्या पद्धतीनं बाजीप्रभू देशपांडे लढत होता. त्यानं आपला जो पराक्रम आहे त्या पराक्रमाची शर्थ केली, म्हणजे जेवढी काही ताकद आहे त्याची तेवढी सगळी ताकद बाजीप्रभूंनी पणाला लावली. आता बघा, एवढी लढाई खेळत असताना बाजीप्रभूंच्या अंगावर जिकडं पाहिल तिकडं तलवारीचे वार झाले होते. एक सैनिक सगळ्याच्या पुढं लढतोय, त्याच्या समजा एक सैनिक आहे, एक सैनिक लढतो आहे आणि याच्या समोरून जवळपास असे 100-150 सैनिक त्याच्या अंगावर येत आहेत. मग मला सांगा, एवढ्या सैनिकासोबत लढत असताना या सैनिकाच्या अंगावर तलवारीचे वार होणार का नाही? तर बाजीप्रभूंच्या अंगावर जिकडं तिकडं वार झाले होते, जिकडं पाहिल तिकडं शरीरावर जखमा झाल्या होत्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. बाजीप्रभूंच्या संपूर्ण शरीरातून रक्त वाहत होतं. तलवारीचा जो घाव होता त्या घावातून रक्ताचा एक एक थेंब खाली पडत होता. जखमा किती झालेत याचा काहीच अंदाज बाजीप्रभूंना नव्हता. फक्त खिंड लढवायची आणि लढवायची, शत्रूला पुढं जाऊ द्यायचं नाही, एवढं एकच टार्गेट बाजीप्रभू देशपांडेंनी ठरवलं होतं. त्यांचा सगळा शरीर
रक्तानं न्हाऊन गेलं होतं. संपूर्ण शरीर रक्तमय झालं होतं, लालबुंद झालं होतं. तरी पण हा जो मावळा आहे, तो मावळा पाठीमागं नाही हटला, त्यानं खिंड नाही सोडली. एवढंच नाहीये, संपूर्ण अंगातून रक्त वाहत येत आहे. तरी पण हा बाजीप्रभू देशपांडे ओरडून ओरडून आपल्या मावळ्यांना मध्ये मध्ये सांगत होता, शत्रूंना जिवंत सोडू नका, ठार करा, शत्रूंना मारा, एकाही शत्रूला ही घोडखिंड ओलांडू देऊ नका. कारण पुढं माझा राजा आहे. माझा राजा वाचणं खूप महत्त्वाचं आहे. या खिंडीतून एकाही शत्रूला पुढं जाऊ देऊ नका. शत्रूला हटवा, शत्रूला मारा, असं म्हणून बाजीप्रभू मोठमोठ्याने ओरडत होता. बाजीप्रभू घायाळ झाला होता. तरीही जेवढे काही मावळे होते त्या सगळ्या मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो सांगत होता. आता बाजीप्रभूंचं तर अंग रक्तबंबाळ झालं होतं, परंतु प्राण सोडायचा कसा? कारण आपण शिवाजी महाराजांना शब्द दिला होता की राजे, तुम्ही गडावर ज्यावेळेस जाल त्यावेळेस तोफांचे आवाज करा. गडावर जेव्हा जाल त्यावेळेस तोफांचे आवाज करा. आता बाजीप्रभूंनी एवढं घायाळ झाल्यानंतर त्या सगळ्या सैनिकांनी बाजीप्रभूंना एका बाजूला आणलं. एका बाजूला आणलं. बाजीप्रभू तरी पण आपला प्राण सोडले नाहीत. बाजीप्रभूंचं लक्ष फक्त एकीकडे होतं, तो म्हणजेच तोफांच्या आवाजाकडं, की माझा राजा सुखरूपपणे किल्ल्यावर पोहोचला आहे का नाही, माझा राजा सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचला आहे का नाही, याकडेच बाजीप्रभूंचं लक्ष होतं. शेवटचा पॉईंट आहे ती पावनखिंड. कोणता पॉईंट आहे? ती पावनखिंड. आता एवढ्यात काय झालं पहा. एवढ्यात शिवाजी महाराज किल्ल्यावर गेले. इथं दोन घटना आहेत. एकीकडे बाजीप्रभूंची घोडखिंडीतील लढाई आहे आणि तिकडे शिवाजी महाराज विशाळगडाकडे पोहोचत आहेत. अशा दोन घटना आहेत. शिवाजी महाराज विशाळगडावर गेले. विशाळगडावर गेल्या गेल्या सर्वात प्रथम शिवाजी महाराजांनी तोफांचा आवाज तिथल्या सैनिकांना करायला सांगितला. तोफांचा आवाज कडाडला. तोफांचा आवाज कडाडल्या इथं बाजीप्रभूंच्या लक्षात आलं की माझा राजा सुखरूपपणे किल्ल्यावर पोहोचलाय. म्हणून तोफांचा आवाज ज्यावेळेस कानावर आला त्यावेळेस बाजीप्रभू काय म्हणाले पहा, की माझा राजा सुखरूपपणे गडावर पोहोचलाय. मी जी काही माझी चाकरी आहे ती चाकरी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं बजावलेली आहे. आता मी सुखानं मरतो. आता मी सुखानं मरतो. म्हणून या स्वामीभक्त बाजीप्रभू देशपांडेंनी काय केला? आपला प्राण सोडला. माझा राजा अतिशय सुखरूपपणे किल्ल्यावर पोहोचलाय. आता मला मरण आलं तरी चालेल. म्हणून बाजीप्रभू देशपांडेंनी आपल्या स्वामीसाठी आपली स्वामीभक्ती दाखवत या हिंदवी स्वराज्यासाठी आपला प्राण सोडला. ते होते बाजीप्रभू देशपांडे. आता ही जी वार्ता आहे किंवा ही बातमी आहे, ही बातमी शिवाजी महाराजांना विशाळगडावर समजली. तेव्हा त्यांना खूप मोठं दुःख झालं होतं. बघा, एखादा मावळा आपल्या हातातून गेलाय म्हणल्यानंतर त्याला खूप दुःख होतं ना. राजा, शेवटी राजाला आपले सैनिक, एक सैनिक एखाद्या हिऱ्यासारखा आहे. मग ज्यावेळेस बाजीप्रभू मरण पावले म्हणल्यानंतर शिवाजी महाराजांना खूप दुःख झालं होतं. आता इथं एक खूप महत्त्वाची गोष्ट काय बघा, हे जे बांदल देशमुख आहेत ना, या बांदल देशमुखांनी म्हणजे बाजीप्रभूंच्या सोबतचे असलेले जे काही इतर सैनिक आहेत त्या सैनिकांनी या पावनखिंडीमध्ये खूप महत्त्वाची लढाई गाजवली. त्या सगळे जेवढे काही शत्रू सैनिक आहेत त्या शत्रू सैनिकांना ही घोडखिंड ओलांडू दिली नाही. म्हणून हे जे बांदल सैनिक आहेत किंवा हे जे बाजीप्रभूंच्या सोबत असलेले जे बांदल देशमुख सैनिक आहेत, या सैनिकांना पहिल्या तलवारीचा मान, लक्षात घ्या, हे तर पुस्तकामध्ये नाही आहे, परंतु पहिल्या तलवारीचा मान म्हणजे त्या दरबारातली जी पहिली तलवार असते मानाची, त्या पहिल्या तलवारीचा मान या बांदल देशमुख सैनिकांना शिवाजी महाराजांनी दिला होता. तर स्वराज्यासाठी धारातीर्थी पडणाऱ्या या वीर बाजीप्रभू देशपांडेंची ही जी गाथा किंवा हा जो पराक्रम आहे
तो शिवाजी महाराज ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी ऐकले त्यावेळेस शिवाजी महाराज त्यांना दुःख तर वाटलंच, त्याचबरोबर बाजीप्रभूंचा अभिमानसुद्धा वाटला. असा हा बाजीप्रभू स्वराज्यासाठी मरण पावणारा शूरवीर मावळा होता, शूरवीर देशभक्त होता. असे देशभक्त होते म्हणून तरी स्वराज्य पुढं आलं, म्हणून तरी हे स्वराज्य मोठं झालं. या बाजीप्रभूंच्या रक्तानं किंवा स्वामिनिष्ठेच्या रक्तानं ती जी घोडखिंड आहे ती घोडखिंड पावन झाली. म्हणून या खिंडीला नाव नंतर त्याचं बदललं गेलं आणि ते नाव ठेवलं गेलं पावनखिंड. बघा, सुरुवातीच नाव होतं घोडखिंड, परंतु बाजीप्रभूच्या रक्तानं ही घोडखिंड पावन झाली म्हणून या खिंडीला नाव बदललं गेलं, त्याचं नाव होतं पावनखिंड. आणि ही पावनखिंड इतिहासामध्ये अशा पद्धतीनं अमर झाली. म्हणूनच आपण म्हणू शकतो धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू देशपांडे. अशा पद्धतीनं आपला हा पाठ संपलेला आहे. तर याचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सर्वांनी अवश्य सोडवावा. धन्यवाद.